इथे जमलेलं माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना. आजच आपली प्रॅक्टिकल एक्झामचा दुसरा दिवस. आपल्या मनामध्ये वर्षभराची घालमेल, आपण जे प्रॅक्टिकल केले, आपण जे पेपर दिले, आपली 11वी कशी गेली, कुठं गेली आपल्याला आठवत पण नाही. डिसेक्शन बॉक्समधला कुठला टूल काढून कसं यूज करायचं हे सुद्धा आठवत नाही. आपल्या मनामध्ये इतकी घालमेल होते. काल आपलं फिजिक्सचं प्रॅक्टिकल होतं. माझ्यासहित माझ्या अनेक मित्र मैत्रिणी ज्या कोणी असतील त्यांच्या मनामध्ये एकच, डायग्राम चुकेल का, सर्किट कुठे जोडायचं, हे सेल कुठे जोडायचं, ही वायर कुठे जोडायची, सरांना विचारू का, अगदी सेटिंग हा शब्द हा सर्किट डायग्रामच्या वरती लिहायचा आहे का खाली लिहायचा आहे इतकी सुद्धा भीती वाटत होती. आपली बॉटल समोरच्या टेबलवरती ठेवली, ती मैत्रिणीला खुलवत असताना सरांनी मला पकडलं. मला असं वाटलं आता काही माझं खरं नाही. सर म्हणतील घोडके तू काहीतरी बघून लिहितील किंवा मला ओरडतील. कारण मागच्या 2 वर्षामध्ये मी 11वीला असताना नॅकच्या कार्यक्रमामध्ये मी पूर्ण मनापासून भाग घेतला. मला आर्ट्स या विषयाची खूप आवड. मला असं वाटायचं 11वी 12वी आर्ट्सनेच करावी, पण घरच्यांच्या विचाराने आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीने फ्युचर सिक्युअर करावं म्हणून सायन्स विभागाला घेतलं. 8वी 9वी आपल्या सर्वांचीच कोरोनात गेली. 10वी मध्ये असताना जे काही 2-3 महिने आपण शाळेमध्ये केले तेवढाच अभ्यास करून आपण पेपर लिहिला. एक्झाम हॉलमध्ये पेपर लिहित असताना मला अजून सुद्धा 10वीचा दिवस आठवतो. इतके मनामध्ये घालले. माझं सायन्स आणि मॅथ 8वी 9वीमुळे मला स्वतःचं कच्चं राहिलेलं. माझे इतर मित्रमैत्रिणी होते, हे कुठं लिहायचं ते कुठं लिहायचं असं रडत कडत पेपर लिहिले आणि कसे काय नाही 80% मार्क्स मिळाले. माझ्या घरच्यांना सुद्धा इतकं वाटलं अरे हिने वर्षभर कधी अभ्यास केला नाही, पेपरला काय लिहिलं हिला आठवत नाही, 80% मार्क्स कसे मिळाले. इथं सर्वांचीच परिस्थिती आहे, सर्वांचीच एकदम हसण्याजोगं. आणि आपण आता 11वीला आल्यावरती आपल्याला पहिल्याच दिवशी डॉक्टर ज्यावेळेस मॅडम शिकवत होता त्यावेळेस सांगितलं तुम्हाला तिकडे 90% असो नाही तर 100% असो, इथे आल्यावरती तुम्हाला तुमची कुवत कळते. कारण पहिली गोष्ट 8वी 9वीचा आपला बेस कसा, 10वी आपली अशीच गेलेली आणि 11वीमध्ये आपण आलो. डॉक्टर शिकवत असताना मी एकच दिवस वर्गात नव्हते कारण मी होते नॅकमध्ये. माझ्या कॉलेजमध्ये आल्यावरती माझे इकडचे मित्रांपेक्षा तिकडचे मित्र मैत्रिणी जास्त. वर्षभर माझ्या डान्समध्ये गेलं, गाण्यात गेलं. मग आली 6 महिन्याचा पेपर. 6 महिन्याचे पेपर सरांना माहिती 50 मार्क. त्या 50 पैकी मुलांना 18 सुद्धा पडत नाही. त्यातले मी पण आहे. माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. युनिट टेस्टला 25 पैकी 7 मार्क 8 मार्क. शिक्षकांचा ओरडा, त्याच्यामध्ये आमचं धिंगा मस्ती इतकी की सगळ्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन असं झालाय की ही मुलगी म्हणजे अतिशय खोडकर आणि खेळकर मुलांमध्ये जाती, ही काहीतरी दंगे करते, माझं नाव जिथे घेतलं जाईल. कधी कधी चांगले नाही घेतात. मला सुद्धा भीती वाटते आपण काय केलं आता. अशा पद्धतीने 11वी गेली. 12वीमध्ये आल्यावरती असं जाणवलं आता अभ्यास करायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जे वेकेशनचे क्लास होते त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी इतकं छान शिकवलं, ते आपण केले व्यवस्थित. मध्ये 1-2 महिने सुट्टी, 1-1.5 महिना सुट्टी भेटली, तेवढं फिरून आलं. मग खरी 12वी जिथे चालू झाली तिथे मनामध्ये धाकधूक. बोर्ड परीक्षेचं काय, बोर्ड पेपर कसा येईल, कसा लिहायचा, होलोग्राफ कसा चिटकवायचा, प्रॅक्टिकल कसं असेल, कोणते सर असतील. त्याच्यामध्ये गेल्याच वर्षी ताजं आपल्या समोरचं एक उदाहरण म्हणजे आपल्या अगोदरची जी बॅच होती 2023-24ची, त्यांच्यात सेंटर बदललं त्यांचं. ती एक मोठी धाकधूक. त्याच्यामध्ये असं वाटायचं की प्रॅक्टिकलला सेंटर बदललं की आता काही खरं नाही. पण आपल्या नशिबाने आपण प्रॅक्टिकल आपल्या कॉलेजमध्ये आहोत. तो म्हणजे आपल्या मनामध्ये सर म्हणतात परीक्षामुक्त वातावरण निर्माण करणे. म्हणजे नेमकं काय, आपल्या मनातली घालमेल बाजूला काढून ठेवणे आणि तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये आहात, आपले शिक्षक आहात, तुम्ही सर्व डोकं ठिकाणावरती ठेवून सगळा पेपर व्यवस्थित लिहा, काही नाही तुम्हाला व्यवस्थित मार्क पडेल. ह्या गोष्टीची जाणीव म्हणजे परीक्षेसाठी भेटलेलं आपल्याला वातावरण. पण ह्या वातावरणामध्ये आपल्या मनामध्ये इतकी गडबड असते, काय कुठे लिहायचं काय लिहायचं. अचानक असे गैरप्रकार घडून जातात नकळत. आपल्याला पण कळत नाही. आपण कोणाला तरी एखादा शब्द डोकून बघतो, सर पकडणार, ओरडणार, कोणाची तरी सप्लिमेंट आपल्याकडे असते, सर ती चेक करणार, तुम्ही कॉपी केली. अशा अनेक गैरप्रकार आपल्याकडून घडले जातात. ती का, ती मनातील घालमेल. आता मी इथे येताना सुद्धा माझ्या मनामध्ये इतकी धाकधूक होत होती, पुढे जाऊन काय बोलायचं, कसं बोलायचं, अनुभव काय सांगायचा, सरांना माझा राग येईल का, ही काय बोलते. पण इथे आल्यावरती परिस्थितीला मी समजून घेतलं. मी स्वतःहून उठून आले, मला बोलायचंय. असंच जर आपल्या मनाची समजूत घातली, आपण पेपरमध्ये व्यवस्थित लिहिलं तर एकदम सोप्या गोष्टी त्या. माझ्या पप्पांनी त्या दिवशी ते सांगितलं. त्यांनी सुद्धा 12वीला गॅप घेतला होता. मला त्यांनी त्या दिवशी बसून विचारलं, बाळा तुला अवघड जातंय का, तुला गॅप घ्यायचा आहे का, तुला घ्यायचं असेल तर घे, तसं काही बर्डन नाहीये, पण नापास काय होऊ नको. वर्षभर 2 वर्ष तू जे का अभ्यास केलाय, एवढे जर्नल लिहिलं, ती मेहनत कशाला वाया घालवती. त्यांनी मला सरळ सांगितलं. मी 2 मिनिटं विचार केला, म्हटलं गॅप घेऊन काय होणार नाही, परत हेच कॉलेज, हेच वर्ग, हेच प्रॅक्टिकल, ते करण्यापेक्षा आता काय ते जाऊन डायरेक्ट वाघाच्या तोंडात कशाला एवढं टेन्शन घ्यायचं. टेन्शन घेऊन काय होतं का, काहीच होत नाही. माझ्या घरचे तुम्हाला इतकं ओरडतात, मग
ज्यावेळेस टेन्शन घेतो त्यावेळेस डोकं हँग होतं. त्याच्यामुळे टेन्शन लई कामी नाही आणि ते कामी नाही. फक्त अभ्यास करायचा, व्यवस्थित लिहायचं. आणि सर मला कसं तुमच्याबद्दल मला इतकं वाटतं ना छान. म्हणजे कोणत्याही कॉलेजमधला प्राचार्य मुलांमध्ये एवढं स्वतः मिसळून, अगदी आपण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा बघतो. आपल्या 8वी 9वी आठवते आपण कधीतरी ऑफिसला जायचो, ते पण आपल्याला खवळायचे, काय रे तुमचं इकडे बाहेर जाऊन खेळा, अशा प्रकारची भीती. पण ज्यावेळेस आम्ही नॅकमध्ये आलो त्यावेळेस सरांना आम्ही इतक्या जवळून पाहिलं. सर इतके धडपड करत होते. म्हणजे कॉलेजची वेगळी दुनिया, जे आपलं काही ॲप्लिकेशन बेसचा जो अभ्यास असेल तो राहिला बाजूला, पण माणसाने माणूस म्हणून जगावं कसं, आपल्या कलेला अवगत करावं कसं, हे मी फक्त सरांकडून शिकले. मला आर्ट्स या विषयाची खूप आवड. डान्स, गायन, प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिल्यापासून भाग घेतला. पण तिकडे करायला गेलं की इकडे राहायचं, इकडे आलं की तिकडे पुढे मी डान्स करायचे तर मला मागे ठेवायचे. अशा इतक्या साऱ्या गोष्टी होत्या. पण सगळ्या साऱ्या लोकांनी समजून घेतलं, आम्हाला सांगितलं, थोडासा ओरडा पण खाल्ला, पण नॅक पण छान प्रकारे पार पडलं. या गोष्टीचा खूप आनंद होतो. आणि या कॉलेजमधून जाताना देशमुख सर नेहमी म्हणतात, इथे जे वाईट आहे ना ते सगळं तुम्ही आमच्याकडे सोडा, पण ते तुमच्यासाठी चांगलं आहे, तुम्हाला वाटतंय माझं भविष्यात मला याचा उपयोग होणार, त्या चांगल्याच गोष्टी घेऊन जा. आपण पण तसंच जाऊ. आता कवर कुठणार कवर रडणार, हे सर मला खवळले होते, या सरांचं मला पटत नाही, हे सर असेच आहेत, त्या मॅडम तशाच आहेत, या गोष्टींचा काहीही उपयोग नाही. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा आपण असणार आहोत तेव्हा आपला फिजिक्सचा पेपर, त्यातला सर्किट डायग्राम, आपल्या ज्या डेफिनेशन्स आहेत, एवढ्याच गोष्टी, या गोष्टींना काही मोल नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस कॉलेजचा निरोप घेऊ त्यावेळेस आनंदाने कॉलेजच्या बाहेर जाऊ. आणि आजचा हा शपथविधी इथं आल्यावर आम्हाला वाटलं की आता काहीतरी कार्यक्रम असेल, 15-20 मिनिटं किंवा 2 तास बोर होईल, मुलं काही जेवलेले नाहीत, अकराला प्रॅक्टिकल सुटले, सगळ्यांनी इतका गोंधळ घातला, लाईनमध्ये आतमध्ये आणलं, बसवलं. आणि ज्यावेळेस वरती स्क्रीनवर दाखवलं शपथग्रहण कार्यक्रम, अख्खा लॉग मागचा हसत होता. ते म्हणजे शपथविधी कार्यक्रम तो पण कशाचा ऑफिसर, म्हणजे ज्याच्यावरती आपलं भविष्य डिपेंड आहे त्या गोष्टीची शपथ घेतली. सर काय म्हणले, उत्स्फूर्तपणे खरी खरी फॅक्ट आहे ती पुढे येऊन मांडणार, तेच आहे. कितीही साधेपणाचा, कितीही समजूतदारपणाचा आवाडला तरी आपल्या इथे पुढे बसलेल्या सर्व शिक्षकांना माहिती आहे आपण किती पाण्यात आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव घेतलं ना 2 वर्षाचा अख्खा रेकॉर्ड त्यांच्या डोळ्यासमोर असायचं. त्यांना लक्षात पण नाही ठेवलं होतं तिने कोणत्या पेपरला कॉपी केली किंवा हा घे कोणत्या रेटने पळून गेलता, फिरंगीत कपडे घालून कॅन्टीनला बसले होते का, त्यांना काहीही सांगावं लागत नाही. आणि सर जसे म्हणतात, विद्यार्थी हे शिक्षकांचा आरसा असतात. खरंच असतात. आपले सर्व शिक्षक, आपलं नशीब इतकं छान आहे. आपण बाहेर बघतो कॉलेज, आपल्याला एवढं मोठं कॅम्पस आहे, आपल्याला एवढं मोठं क्रीडांगण आहे, आपल्याला इंडोर आहे, आउटडोर आहे, सर्व खेळ आहे. मग आपण कमी का पडतो, तर आपण फक्त धिंगामस्ती करतो, अकॅडमिक राहतं बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी करत बसतो. ज्यावेळेस खेळामध्ये भाग घ्यायचा आहे त्यावेळेस जर्नल कंप्लीट करत बसतो, ज्यावेळेस स्पर्धा येतात त्यावेळेस दांड्या मारतो, ऑडिटोरियममध्ये बोलवलं तर मागच्या गेटने पळून जातो, अशा सगळ्या गोष्टी करतो. ते म्हणून नकळत आपण बऱ्याच गोष्टींना मुकतो. ह्या गोष्टी आता आपण केल्या, आपण आपलं कॉलेज एन्जॉय केलं. आता याच्या पुढे आपण FYला जाऊ, SYला जाऊ, TYला जाऊ, हे वातावरण नसणार आहे, कोणी नाही लक्ष ठेवणार. आपण माझ्या सिनियरचे मित्रमैत्रिणी बघतो, त्यांचे प्रॅक्टिकल असतं, या प्रॅक्टिकलला जा, शिक्षकांना काही घेणं देणं नाही. तुम्ही 11वी 12वीला नीट राहिले, आता आपल्याला वाटतं पेपर द्यायचे 8-15 दिवसांनी, काय हे 11वी 12वी, आणि ह्यात तर सगळे आहे. आपण आपल्या 10वीचं बालपण कुठेतरी जगलो, ते कोरोनात जगलो, जिथे आपल्याला मोकळी मिळाली तिथे आपण काही प्रकार करायला लागलो. ह्या सगळ्या गोष्टी आता थांबवून आपली मेंटॅलिटी, आपल्याला पेपर द्यायचे ना, आपण सगळे पास होणार आहेत. आपले शिक्षक लोक पण म्हणतात तुम्ही सगळे पास होणार. जो कॉन्फिडन्स आपल्याला स्वतःवर नाही त्यांना आपल्यावर आहे. ज्यांनी कॉलेज बंक केले, ज्यांनी प्रॅक्टिकल बंक केले, आपण का मागे सरायचं. थोडासा जर अभ्यास करून जर आपण आपले पेपर क्लिअर करू शकतो, आपली 12वी एकदाची संपवून टाकू शकतो, तर का मागे हटायचं ना. असा निश्चय करू आणि सर्वजण पुढे जाऊ. या कॉलेजने आजपर्यंत खूप काही दिलंय, त्या सर्व शिक्षकांनी खूप काही दिलंय. आणि बघू चांगलं वाटलं तर परत FYला टाकू दादा पटेलला ॲडमिशन. आपण ड्रीम कॉलेज 2 वर्षामध्ये शिक्षक लोकांनी आम्हाला इतकंही करून टाकलं की ड्रीम कॉलेजबद्दलचं ड्रीम केलं. आणि असं नाही आहे, आपल्यातले पण बरेच विद्यार्थी आहेत जे शिक्षकांच्या डोळ्यावर येत नाहीत. का येत नाहीत? कारण ते आपल्यासारखे काही करतच नाहीत ना. म्हणजे आपण काही केलंच नाही तर आपल्याला कोण कशाला ओरडेल. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करू, पुढे जाऊ, आपल्या कॉलेजचं, आपल्या शिक्षकांचं. माझा गोल ठरलेला आहे, सगळ्यांना माहिती मला IPS बनायचं आहे. माझ्या बरेच मित्र मला म्हणतात तो IPS बनणार, तो अभ्यास करते का कधी, तुझं पाठांतर होतं का, कॉपीशिवाय तर तुझा पेपर सुद्धा झाला नाही, असे बरेच टोमणे मारतात.
जातात, पण हे सर्व टोमणे रिफ्लेक्ट करा, बाहेर टाकून द्या आणि आपल्या 12वी नंतर टर्निंग पॉईंट नंतर आपला जो पॉईंट आपल्याला जे करायचं आहे, आपलं जे गोल्स आहेत त्याच्या मागे धावा. 6-7 वर्षांची मेहनत जर आपल्याला परत प्रमुख पाहुणे म्हणून या सर्वांच्या शेजारी इथे आणून बसवत असेल तर काय हरकत आहे ना, करायला पाहिजे. मी तर नक्की करणार. मी चंग बांधलाय, IPS बनणार आणि एक दिवस याच कॉलेजमध्ये ह्या सर्व शिक्षकांसोबत इथे चीफ गेस्ट म्हणून येणार 100%. त्या दृष्टीने आता माझं मी स्वतःला ओढवून ठेवते. तुम्ही सर्वही असेच राहा. कधी कुठे भेटला तर मित्रमैत्रिणी ओळख द्या. शिक्षक कुठे भेटले तर नको बाबा ते सर काहीतरी म्हणतील असं करू नका. सरांना काही नसतं, आपण फक्त एक चांगला माणूस घडावं. देशमुख सर आणि माझं सर्व देशमुख सर मला सहज जरी बोलले माझे सगळे मित्रमैत्रिणी म्हणतात तुला तू काहीतरी केलं असेल म्हणून खवळलं असेल. देशमुख सरांना तुम्ही ज्याने सर तशी नाही आहे. माझे सगळ्यात फेवरेट सर म्हणजे देशमुख सर.